नाही म्हणजे ते हे तुम्ही राहुल संग बोलले? हो बोललो. काय बोलले? मी तुला हे सगळं सांगायचं का मी त्याच्याबरोबर काय बोललो, त्याला काय शिव्या दिल्या, त्याची कॉलर पकडली, त्याला आव चिडताय कशा पाहिजे? प्रतीकच्या संदर्भातल्या काही गोष्टींचा मी शोध घेतोय. हो, रात्री अपरात्री असं भटकून शोध घ्यायला तुम्ही पोलीस किंवा डिटेक्टिव्ह आहात का? हे बघा, तुम्ही असं रात्री अपरात्री कुठे जात जाऊ नका. त्यापेक्षा एखाद्या एजन्सीला किंवा डिटेक्टिव्ह कडे का नाही ही कामगिरी सोपवत तुम्ही? आजोबा, आम्ही तुमची नाचून आहे ना, आणि स्वतःच्या सुनेला कधी कोणी थँक्यू म्हणतं का? अगं, ही तू सगळी कामं आत्तापासूनच म्हणजे मंजित बरोबर लग्न होण्याआधीच करायला लागले. आजोबा, आजोबा, हो आजोबा. अहो, इथे सोफ्यावर काय झोपलाय? आज झोपायचं ना. अरे म्हणजे तू आला, बस बस. तुझीच मी वाट बघत होतो रे. तुझी वाट बघता बघता मला कधी झोप लागली काय समजलंच नाही. काय विशेष? काय नाही, मोनिका आली होती आज. बर, मग काय म्हणाली? अरे तू लग्नासाठी पैसे कटून आणणार. आजोबा, ह्या गोष्टीसाठी तुम्ही रात्रभर जागत होता? अहो, हे आपण सकाळी सुद्धा बोललो असतो. अरे मी सकाळी झोपलेला असतो तेव्हा तू निघून जातो, मग मी तुझ्याशी बोलणार तरी कधी? आजोबा, आता मला जाम झोप आले. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही झोपा आता, आपण उद्या सकाळी बोलू, ठीक आहे? अरे मी तुला काय विचारतोय? अहो आजोबा, तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला माझ्या अंगात जराही त्राण उरलेला नाहीये. त्यामुळे मी जातो, फटकन जेवतो आणि लगेच झोपतो. आपण उद्या बोलू प्लीज. हा? अरे पण उद्या 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 उद्या. अरे पण ऐकून तर घे. कमाल आहे या बोलायची. जरा धड माझं काही ऐकून घेत नाही. काय कुठे निघालात? काका, आपण काकाचं जाऊ दे. काकू काय म्हणते? कुणाची? तुमची गावची. आजारी होती ना, तुम्ही बघायला गेला होता. ती आजारी काकू होती ती. नाही, बरी बरी आता ती. बरं, गाऊन कधी आलात? कालच आलोय मी. काय? आणि आता मित्राकडे चाललोय का? उभा आहे, विचारत होतो. उभा आहे? हो. त्याने पण विष घेतलाय? काय काका, आपण विनोद करत भारी विनोद करत. नाही, मला तुम्हाला जरा विचारायचं होतं. नाही, घाबरू नका. तुमचं नाव विचारायचं होतं. माझं नाव विसरला? दिनेश. हा, दिनेश नाही का? बरं दिनेशराव, मला तुम्हाला आणखीनही काही विचारायचं आहे. बोला ना काका, काय सेवा करू तुमची? सेवा? म्हणजे काय करू ते सांगा ना. दिनेशराव, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. म्हणजे मला जे सांगायचं ते अगदी खरं खरं सांगायचं. आणि काय खरं सांगायचं? नाही, काय खरं म्हणजे ते तुमचं चालतं ना. प्रतीकचं आणि तुमचं ते सगळं नाटक, ते सगळं खोटं आहे ना? काहीतरीच काय. आणि खऱ्याला खोटं कसं सांगू मी?
नाही नाही, मी खऱ्याला खोटं म्हणायला सांगत नाहीये, मी खोट्यालाच खोटं म्हणायला सांगतोय, कळलं ना? नाही बाबा, काहीच नाही कळलं. आणि काय खरं काय खोटं मला काहीच कळलं नाही. नाही कळलं का? चला या जरा आपण नाही काका, माझा मित्र खूप उशीर वाट बघतोय माझी, आणि मला जावं लागतं. मी पुन्हा भेटतो. दिनेशराव, दिनेशराव, थँक्स. थँक्स. कशाबद्दल? माझ्या सांगण्यावरून आज सुट्टी घेतलीस ना, म्हणून. तुझ्या सांगण्यावरून ना? दुसरं आहे कोण मला सांगण्यासाठी? आम्हाला काय माहित बाबा, असेल कोणीतरी, दीप्ती, अजून कोणी. मारी ना. खरं सांगू मोनिका, तू माझ्यासाठी इतकं करतेस, इतकं प्रेम मला देतेस, मला पूर्ण खात्री आहे अगं तुझ्यासारखी समंजस आणि प्रेमळ मुलगी या पृथ्वी तलावर नसेल. वा 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 वा, चढले हा, हरभऱ्याच्या झाडावर मी चढले. अगं खरंच मोनिका, आय एम सिरियस. मोनिका, तू आहेस म्हणूनच मी या सत्याच्या खडतर पण सुंदर मार्गावर लागलोय. मोनिका, मला या मार्गात कधी एकटं सोडणार नाहीस ना? तुझी सोबत मला शेवटच्या श्वासापर्यंत देशील ना? अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला सोबत. प्रॉमिस? प्रॉमिस. म्हणजे मी काय बोलतो, काय चाललंय काय तुमचं? काय नाही, काय कुठे काय? तुमचं काय काम आहे? एवढं रागाने काय बोलतो? मी कुठे रागवतो? काय काम आहे तुमचं? हे आता काय आठवत नाही, विसरलो. मग एक काम करा, आठवल्यावर या. हा, बरोबर, मी आठवड्यावर येतो. कधी येणार? लगेच की वेळ लागेल? काय सांगता येत नाही, पण आठवड्यावरती येतो. तुमचं चालू द्या, चालू द्या. लवकर आठवू नका. म्हणजे मी चहा घेऊन येते. मोनिका, मोनिका, आईला या आजोबांना पण ना बरोबर अशाच वेळेत टपकतात. काय प्रतिक्रिया, काय चाललंय? अरे दिनेश, काय म्हणतोयस? ते जाऊ दे. प्रिया वहिनी आहे का इथे आता घरात? नाही रे, ती आतमध्ये. बोल. का? अरे यार, तुझा प्रतीक सासरा भेटला होता रे. काय? हो ना. कुठे? त्या पक्याकडे चाललो होतो, रस्त्यात मध्येच भेटला. काय विचारत काय होतोय तुला ते? हेच की प्रतीकचं जे काय चाललंय ते खरं आहे ना, तुम्हाला खरं खरं ते सांग वगैरे वगैरे असं काहीतरी. तू काय सांगितलंस त्यांना? मी सांगितलं ना, प्रतीक हे जे काय करतो हे नाटक नाहीये, जे काय आहे ते खरं आहे. आणि त्यांना म्हणालो की तुम्ही जे काय प्रश्न विचारताय ते मला काय आवडत नाही आणि माझं डोकं फिरू नका. आणि मी निघालो सरळ तिकडनं. मग आणि आलो सरळ तुला सांगायला आलो इकडे. प्रतीक, मला वाटतं
तुझ्या सासऱ्याला आपल्या दोघांवर पूल लावट्या? अरे असंच काय? अरे करू दे ना, त्यांना किती चौकशा करायच्या ते करू दे, त्यांना यातलं काही कळणार नाहीये. अरे खात्री आहे मला. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तो जो आपला नकली डॉक्टर आहे ना, त्याला काही महिन्यांसाठी दूर कुठेतरी पाठवून दे. बाकी इथलं सगळं कसं मॅनेज करायचं ते मला चांगलंच ठाऊक आहे. सो डोंट वरी. ठीक आहे. हो पाहुणं, हो पाहुणं, हो पाहुणं. हो काय कवच्याने हाक मारतोय? कोण तुम्ही? म्हणजे विसरलंच वाटतं. मागच्या वेळा आपण इथं भेटलो होतो, इथेच. मागच्या वेळेला? हा हा हा, आठवलं. बोला, काय काम आहे? आता काय काम असल्यावरच बोलायचं असतं होय? हो, पण काही कामच नसेल तर कशाला बोलायचं? अहो सहज आपलं गप्पा मारायला काय कोणाची चोरी आहे होय? आणि मला गप्पा मारायच्याच नसेल तर? हा मग मी काय करू शकत नाही. हे बघा, मला वेळ नाही, मी निघतोय. अहो राहुल राव थांबा की जरा. आयला आता काय झालं? येता का पावशेर मारायला? हा, पावशेर? हा म्हणजे दारू म्हणायचंय तुम्हाला? पण नाही नाही, अहो दारू वगैरे घेत नाही मी. अहो 2 घोट घ्यायला त्याला काय होतंय? नाही नाही, नको नको. पण काय हो, कुठं मिळते ती? अहो हे काय तर 2 मैलावर. चला येता? नाही नाही, मी निघतो. राहुल राव, आज नाही तर उद्या तुम्हाला माझ्यावर 2 घोट घ्यावेच लागतील. आणि मग बघू किती वेळ तोंड बंद ठेवता येते. आम्ही रेंटवर घर घ्यायचं म्हणतोय. का? इतक्यातच त्या छोट्याशा घरात जीव घुसमटायला लागला का? नाही, आपापली घरं घेतली की जबाबदारी वाढेल. जबाबदारी वाढली की तुम्ही जास्त काम कराल, असं याच्या आई वडिलांचं म्हणणं. वा, छान आहे. म्हणजे तुम्हाला जबाबदारीची जाणीवही करून दिली आणि स्वतःच्या डोक्यावरचा बोजाही उतरवून टाकला. नम्रता प्लीज. बघ माधुरी, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो उत्तमच. नाहीतर पहिल्यापासून तुझी लाईफस्टाईल फार वेगळीच आहे. त्यामुळे भांड्याला भांड लागण्यापेक्षा तुम्ही वेगळे राहिलात तरच उत्तम. काय प्रॉब्लेम आहे का? नाही, अरे असेल तर सांग, आपण सॉल्व्ह करू. नाही, तशी परिस्थिती आलेली नाही अजून. बर. नाही, माधुरीकडेही बघतोय मी, ती गप्प गप्पच आहे.
तुम्हा दोघांची तोंड दोन वेगवेगळ्या दिशांना. तिचं एक टोक तर तुझं दुसरं. काही भांडण वगैरे झालंय का? नाही, कसं आहे अभि, म्हणजे भांडण झालं असेल तर आपण ते विसरून जायचं असतं. अरे संसार म्हटला की या छोट्या मोठ्या कुरबुरी आल्याच, नाही का? त्यामुळे संसाराची चव वाढते असं म्हणतात. म्हणजे बघ, आपण गोडाधोडाचं जेव, हो की नाही? पण पानात एका बाजूला लोणचं घेतोस की नाही, हा? तसा असतो संसार. नाही बाबा, खरंच आमच्यात तसं काहीही झालेलं नाही. अगं, चुकलं माझं. हवं तर पाय धरून माफी मागतो मी तुझी, पण असं करू नकोस. म्हणजे मला एकट्याला टाकू नकोस. तरी आपण ठरवलं होतं ना की आपण वेगळं राहायचं. आत्ताच जागा पाहायला सुरुवात करतो हवं तर. सागर, सरगम मावशी, प्रतीक, यापैकी कुणाचीही सावली आपल्या संसारावर पडायची नाही. प्लीज तू चल, तू घरी चल प्लीज. नाही प्लीज, हवं तर मी तुझ्या पाया पडते. बोला बाबा, म्हणजे आम्हा दोघांना कशाला बोलावलं? हो, सांगतो ना. तुम्हा दोघांनाही कल्पना असेलच की आता आपल्याकडे ज्योतीचं लग्न आहे. तर लग्न म्हटल्यानंतर पैशाची गरजही लागणारच. बाबा, मग काय करायचं? नाही, मी माझ्या PF मधनं काढतोच आहे पैसे, पण म्हटलं तुम्हा दोघांनाही विचारावं, काही थोडीफार पैशांची व्यवस्था होऊ शकेल का? बाबा, मी कुठून आणणार एवढे पैसे? म्हणजे नाही बाबा, काहीतरी पैशाची सोय होईल. नाही, शरदशी बोललेलो आहेच मी, तो मदत करणारच आहे. अभि, अरे कसं आहे ना की पणशीकर साहेबांच्या बरोबर लग्नाला उभं राहायचं म्हणजे. नाही बाबा, तुम्ही खरंच काळजी करू नका. पैशाची सोय काही ना काहीतरी करूया आपण. हा, अभि, मी तुला असं म्हटलं, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. ठीक आहे, बोला. काय बोलायचं? माधुरी म्हणत होती की काय सांगितलं तिने तुम्हाला माझ्याबद्दल? ते काय चाललंय काय तुझं अभि? कसला इंडिपेंडंट बिझनेस, कसला, कळू दे तरी आम्हाला. बाबा, तुम्ही सगळे माझ्या मागे हात धुवून का लागलायत? मला स्वतंत्रपणे विचार करू द्या ना. अभि, अरे चौकशी करतोय, विचारतोय, आणि हे जे काय करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी. नका नका भलं करू माझं. आतापर्यंत जितकं भलं केलं ना तितकं पुरे. आता स्वतःला मला काहीतरी करू द्या, ओके? आणि प्लीज. मी विचारते ते ज्योतीच्या लग्नाला लागणाऱ्या पैशांविषयी. ते तू कुठून आणणार आहेस? हे बघ, मी अजूनपर्यंत तसा काही विचार केलेला नाहीये. वा, उत्तम. आपण जर लोन काढलं तर? लोन? आज एक एजंट आला तो ऑफिसमध्ये. तो म्हणाला मी तुम्हाला पर्सनल लोन काढून देतो म्हणून. तू नीट काय ते विचार कर आणि मला सांग. माधुरी म्हणते तसं लोन काढायला हरकत काहीच नाही, पण ज्योतीच्या लग्नासाठी नाही, माझ्या बिझनेससाठी. म्हणजे
उगाच इथे तिथे हात पसरवत बसण्यापेक्षा सरळ बँकेतून लोन काढायचं. आणि एकदा का पैसे हातात आले ना, मग दाखवून देईन या सगळ्यांना की मी काय करू शकतो, माझी कुवत काय आहे. उगाच सगळ्यांनी माझ्यावर नाकारतेपणाचं लेबल लावून ठेवलं आहे. ठरलं तर मग बिझनेससाठी बँकेतून लोन काढायचं आणि पैसा उभा करायचा. नाही, मी प्रतीककडे गेलो नव्हतो. त्याच्या मित्राला मी बाहेर गाठलं होतं. मग काय म्हणाला तो? ती काय म्हणणार? मी खूप चौकशी केली तिच्याकडे, पण तो तोंडच उघडायला तयार नाही. तुम्ही ना जरा वेगळ्या पद्धतीने चौकशी करा. मला पैशाची गरज आहे, पण मला पैसे कोण देणार? मी देईल ना. मी तुम्हाला पैसे देऊ शकतो. तुम्ही पैसे देणार? आपण कशासाठी? खरं बोलणार. पालवयाची